नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आजचा दिवस खास आहे. आमच्या नवीन घरातला पहिला दिवस आणि घराची पूजा. घराचं काम तसं झालं नाहीये. भरपूर काम बाकी आहे. पण मुहूर्त छान होता आणि पूजा पण करायची होती. घरात सगळीकडे हालचाल सुरू होती. कोणी लवकर उठून अंघोळ करत होतं, कोणी भांडी आवरत होतं आणि कुणी पूजेचं सामान लावत होतं. एक वेगळीच धांदल खूप छान वाटत होतं. मी किचनमध्ये गेले. प्रसादासाठी रवा भाजायला घेतला. गॅसवर कढई गरम झाली. रवा टाकल्यावर त्याचा हलका सुगंध येऊ लागला. हळूहळू तो सोनेरी रंगाचा झाला. घरभर छान वास पसरला. त्याच वेळी ड्रायफ्रुट्स पण भाजायला घेतले. काजू, बदाम, थोडं तूप टाकलं. तडतड आवाज आणि सुगंध. खरंच प्रसादाचा कुठलाही असू द्या पदार्थ खूप छान वास येतो. तोपर्यंत आई गार्गीला चहा देत होती. आज तिने पण लवकर उठली. डोळे अर्धवट उघडले पण हातात कप घट्ट धरून बसलेली. तिचं ती फेस बघून सगळ्यांना हसू येत होतं. बाहेर हॉलमध्ये बाबांनी पूजेचं सामान नीट लावलं होतं. फुले, नारळ, तांब्या सगळे एक एक करून जागेवर ठेवत होते आणि बाकी सगळेही आपल्या कामात व्यस्त. कोणी पाणी भरत होतं, कोणी फरशी पुसत होतं, कोणी कपडे इस्त्री करत होतं. प्रत्येक जण काही ना काही करत होतं आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच आनंद दिसत होता. मी पुन्हा किचनमध्ये प्रसादाची तयारी करत होते. रवा भाजून झाल्यावर ड्रायफ्रुट्स झाला. आता फक्त पुढचं काम सुरू करायचं होतं. त्या सगळ्या गडबडीत क्षणभर थांबून मी इकडे तिकडे बघितलं आणि मनात एक विचार आला. हे घर फक्त विटाचं नाही तर ते सगळ्यांच्या म्हणजे आमच्या खास करून बाबाच्या मेहनतीचं आणि प्रेमाचं आहे. घरात सकाळपासून एक वेगळीच गडबड सुरू होती. दारात मोठी मोठी भांडी ठेवलेली होती. पातेले, टोप, शेगड्या सगळं सामान एकत्र केलं कारण आज पाहुणे येणार होते. सगळ्यांसाठी जेवणाची तयारी मोठी होती. आतमध्ये गेले, अजून वेगळी दुनिया दिसत होती. कोणी वाती बनवत होतं, कोणी फुलमाळा, कोणी देवासाठी साहित्य तयार करत होतं. प्रत्येकाच्या हातात काही ना काही काम. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद. माझं किचन काम संपलं आणि मी बाहेर आले रांगोळी काढायला. दारात बसून रंग भरायला सुरुवात केली. हळूहळू रांगोळीचे आकार दिसायला लागला. रंग मिसळले आणि दारात एक छोटीशी सुंदर रांगोळी काढली. तेवढ्यात गार्गी आली. मी पण काढणार म्हणत ती माझ्या बाजूला बसली. पण ती काय रांगोळी काढत नाही, ती पुसून टाकते. पण तिच्या गोंधळामध्ये रंग इकडे तिकडे. हसू मात्र खूप येत होतं. थोडा वेळ तिला शिकवलं. मग आम्ही दोघींनी मिळून रांगोळी पूर्ण केली. इतक्यात पंडितजी आले. घरात एकदम शांत वातावरण झालं. सगळ्यांनी आपले आपले काम थांबवली आणि पूजेची तयारी सुरू झाली. देवाचे फोटो लावले, फुलांची सजावट केली. सगळं साहित्य नीट मांडलं आणि त्या क्षणी असं वाटलं हे फक्त घर नाहीये, आपल्या सगळ्यांची मेहनतीचं आणि स्वप्न आहे. सकाळपासूनच सगळ्यांची तयारी सुरू होती. बाहेर अंगणात मोठी मोठी पातेले ठेवलेली होती. भाज्या कापण्याचा आवाज, कुकरची शिट्टी आणि सगळ्यांची धावपळ. जेवणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी चालू होती. एक बाजूला बटाटे कापले जात होते, दुसऱ्या बाजूला वांगे. कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवली होती. खरं सगळं पाहिलं की असं वाटतं आज काहीतरी खास आहे. आतमध्ये पूजेची तयारी चालू होती. देवाच्या समोर सुंदर मांडणी केली जात होती. फुलांचा सुगंध, अगरबत्तीचा हलका धूर, सगळंच वातावरण खूप शांत आणि पवित्र वाटत होतं. गार्गीची पण तयारी सुरू होती. तिने साडी घातली, छानसा मेकअप केला आणि एकदम पूजेसाठी रेडी झाली. तिला बघून खरंच खूप छान वाटत होतं. लहान मुलं जेव्हा अशा सणामध्ये व कार्यक्रमामध्ये सहभागी झाले की ते अजून सुंदर वाटतो. पूजेच्या ठिकाणी कलश मांडला, पाणी भरलं, नारळाची पानं ठेवली व नारळ ठेवला. हळूहळू सगळी तयारी पूर्ण होत होती. आई किचन मध्ये अजून कामात होत्या. दिवा भरत होते आणि बाजूला पिठाचे पदार्थ तयार करत होत्या. इतकी धावपळ असूनही कोणाच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर फक्त आनंदच होता. मला एक गोष्ट जाणवली. घर मोठं असो किंवा छोटं, पण सगळे एकत्र काम करत असतील ना तर तो खरंच सण असतो. सर्व तयारी झाल्यानंतर अखेर पूजेची वेळ आली. घरात वेगळी शांतता आणि आनंद वातावरण. मी आणि सर पूजेला बसलो. आमच्यासोबत दादा आणि वहिनी बसल्या होत्या आणि गार्गी पण आमच्या जवळ शांत बसली होती. थोडा वेळ तरी समोर सगळी पूजाचं सामान छान मांडलेलं होतं. फुलांचा सुगंध, धूप आणि मंत्रांचा आवाज, सगळं वातावरण खूप सुंदर वाटत होतं. भटजी मंत्र म्हणत होते. आम्ही सगळे मन लावून ऐकत होतो. त्या क्षणी एकच विचार मनात आला. ज्या घरासाठी इतका वेळ, मेहनत आणि कष्ट घेतले, आज त्याच घरात आपण पूजा करत बसलो आहोत. खरंच तो क्षण खूप वेगळा होता. बाबांनी मागच्या 1 वर्षात खूप कष्ट घेतले, गावात राहून सगळं बघितलं, एक एक गोष्ट जपून तयार केली आणि आज ते सगळं आपल्या डोळ्यासमोर उभं आहे.
पूजा चालू असताना सगळे खूप आनंदी होते. कोणी शांतपणे मंत्र ऐकत होतं, कोण गार्गीच्या छोट्या छोट्या मस्तीवर हसत होतं. गार्गी कधी फुलांशी खेळत होती, कधी माझ्याकडे बघत होती आणि कधी सरांच्या मांडीवर बसून पुन्हा उठत होती. पूजेचे प्रत्येक क्षण खूप खास वाटत होते, कारण फक्त हा एक कार्यक्रम नव्हता, तर आपल्या स्वप्नांची सुरुवात होती. एक घर बनवणं म्हणजे फक्त भिंत उभा करणं नाही, तर त्यामागे खूप भावना, आठवणी आणि मेहनत असते. आज ते सगळं एकत्र दिसत होतं. पूजा जशी जशी पुढे चालली तसं तसं मनात एक समाधान येत होतं. आता आपलं घर पूर्ण झालं असा आनंद शब्दात सांगणं थोडं कठीण आहे, पण जो कोणी स्वतःचं घर उभं करतो ना, त्याच्यासाठी नक्कीच क्षण खासच असतो आणि त्या क्षणी वाटतं कष्ट किती असेल पण शेवटी त्याचं फळ खूप सुंदर मिळतं. पूजा झाल्यानंतर थोडासा वेगळाच माहोल झाला होता. घरात आता पुढचा भाग होता छोटासा यज्ञ. देव बाप्पा म्हणजे पुजारी गुरुजींनी सांगितलं, लहानसा वेदी तयार केला, बाजूला लाकूड ठेवले, सगळ्यांना शांत बसायला सांगितलं. हळूहळू मंत्र सुरू झाले आणि त्याच मंत्रासोबत तांदूळ, तूप यज्ञात टाकायला सुरुवात केली. त्या क्षणी घरातला सगळा गोंधळ थांबला. एकदम शांत आणि पॉझिटिव्ह एनर्जी जाणवत होती. धुराचा हलका सुगंध, मंत्र्यांचा आवाज आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान. गार्गी पण अगदी शांत बसून बघत होती, जे तिच्यासाठी खूपच स्पेशल होतं. हळूहळू यज्ञ पूर्ण झाला. आम्ही सगळ्यांनी देवबाप्पाचे दर्शन घेतले आणि देवाचेही दर्शन घेतले. आता वेळ होती गृहप्रवेशाची. सगळ्यांना बाहेर बोलवलं आणि सांगितलं उजव्या पायाने घरात प्रवेश करायचा. मी आणि सर आधी उभे होतो. मनात थोडीशी धडधड होती, कारण फक्त घरात जाण्याचा क्षण नव्हता, हे आमच्या स्वप्नाचा प्रवेश करण्याचा क्षण होता. उजवा पाय आत टाकला आणि त्या क्षणी खूप वेगळंच वाटलं. ज्यांचं स्वप्न आपण बघतो त्याचं खरं एक दिवस आपण उभे राहतो, हे खूप मोठं फिलिंग असतं. यानंतर एक रूम मध्ये जाऊन भिंतीवर स्वस्तिक काढलं, हाताला हळद कुंकू लावून भिंतीवर हाताचे ठसे उमटले. किचन, हॉल, बेडरूम प्रत्येक ठिकाणी एक नवनवीन सुरुवात. त्या प्रत्येक ठशामध्ये एक भावना होती, हे घर आता आपलं आहे. आणि खरं सांगायचं तर तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे, कारण घर बांधणं म्हणजे फक्त भिंती उभा करणं नाही, तर त्यामागे खूप मेहनत, कष्ट आणि स्वप्न असतात. आणि आज ती सगळी स्वप्न पूर्ण होताना बघणं हा सगळ्यात मोठा आनंद असतो. तोपर्यंत बाहेर जेवणाची तयारी पण जोरात चालू होती आणि घरातला उत्साह अजून तसा चालू होता. पूजा आणि यज्ञ संपेपर्यंत बाहेर जेवणाची तयारी पूर्ण झाली होती. सगळीकडे एकदम छान व्यवस्थित दिसत होते. मोठ्या पातेल्यामध्ये भाजी तयार होती, बाजूला गरम गरम चपात्या होत्या, वरण भातही तयार होतं. सगळीकडे सुगंध पसरला होता आणि पाहुण्यांची हालचाल सुरू झाली होती. पूजा झाल्यानंतर आधी सगळ्यांना प्रसाद दिला आणि मग पंगत बसायला सुरुवात केली. एका मागोमाग एक सगळे बसत होते. कोणी पाणी देत होतं, कोणी भाजी वाढत होतं, कोणी चपाती देत होतं. घरातील सगळी मंडळी धावत होती, पण चेहऱ्यावर थकवा नव्हता, फक्त आनंद होता. सगळे मनापासून जेवत होते. कोणी म्हणत नव्हतं भाजी खूप छान झाली, कोणी म्हणतं घर खूप सुंदर झाले आणि काही जण परत परत कौतुक करत होते. ते ऐकताना मन खूप भरून येत होतं, कारण ते फक्त शब्द नव्हते, तर आपल्या कष्टाची दात होती. सगळे जेवून झाले. एक जण भेटून जात होते. जाताना सगळ्यांनी एकच सांगितलं, घर खूप छान झालंय, पूजा पण खूप सुंदर झाली. त्या क्षणी एक वेगळी समाधानाची भावना आली. इतक्या दिवसापासून ज्या गोष्टीची मेहनत घेत होतो, त्या स्वप्नांसाठी वाट बघत होतो, आज ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर उभी होते. खरंच कष्ट कधीच वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघतात. आणि जेव्हा ती वेळ येते ना, तेव्हा आनंद शब्दात सांगता येत नाही. घराचं काम पूर्ण झालं नाहीये, पण मुहूर्त खूप छान होता, म्हणून पूजा करून घेतली. छोटीशी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.